श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाशिवरात्रीला हे उपाय करा. शिवपुराणातील हे उपाय तुमचं आयुष्य बदलून टाकतील. शिवपुराणानुसार शिवलिंगावर अखंड तांदूळ वाहिल्याने धनधान्याची प्राप्ती होते. शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केल्याने शनिदोष राहत नाही. सगळी पापे नष्ट होऊन जातात. शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपाने भगवान शिवशंभूंना अभिषेक करावा. शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती टीबी रोगी असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर मध अर्पण करावा. पाण्यामध्ये जव मिसळून शिवलिंगावर अभिषेक केल्याने सुख समृद्धीमध्ये वृद्धी होते आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. रोज रात्री 11 ते 12च्या दरम्यान शिवलिंगाजवळ दिवा लावल्याने धनसंपत्ती आणि ऐश्वर्यामध्ये वाढ होते. शिवलिंगावर रुईचे फूल वाहिल्याने मोक्ष प्राप्ती होते. सोमवारी शिवलिंगावर गाईचे कच्चे दूध अर्पित केल्याने सर्व समस्यांपासून मुक्ती होते. शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक केल्याने सुख आणि आनंदाची प्राप्ती होते. शिवलिंगावर गंगा जलाने अभिषेक केल्याने लग्न होत नसेल तर लग्न लवकर जमते. श्रावण महिन्यामध्ये रोज 21 बेलपत्रावर चंदनाने ओम नमः शिवाय लिहून शिवलिंगावर वाहिल्याने आपली सगळी मनोकामना पूर्ण होते. शिवलिंगावर दुधामध्ये साखर मिसळून अर्पित केल्याने मुलं अभ्यासात हुशार होतात आणि त्यांची बुद्धी तेज बनते. शमीपत्र शिवलिंगावर अर्पण केल्याने आणि शिवपूजा केल्याने जीवनातील समस्यांपासून मुक्ती होते आणि तो व्यक्ती मोक्ष प्राप्त होतो. शिवपुराणानुसार गव्हापासून बनवलेला प्रसाद मनोभावे शिवांना अर्पण केल्याने संतान सुखाची प्राप्ती होते. शिवपुराणानुसार शिवलिंगावर मूग अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. आपल्याला जर वाहन सुख हवे असेल तर शिवलिंगावर चमेलीचे फूल अर्पित करावे. सुयोग्य पुत्र प्राप्तीसाठी शिवलिंगावर धोत्र्याचे फूल अर्पित करावे. शिवपुराणानुसार 5 सोमवारी पशुपतीनाथ व्रत केल्याने आपल्या जीवनात प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.